ब्रेकनंतर जयम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। हिंदूंचा 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता सफल होतोय आणि याच निमित्ताने जय महाराष्ट्राचा जय श्रीराम हा विशेष कार्यक्रम। तर 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक होणार आहे। त्यापूर्वी प्रभू रामाच्या 3 पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आलेली आहे। देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीची निवड करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा फोटो समाज माध्यमांवर टाकला आणि या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता राम न्यासाकडून मिळालेली नाहीये। मात्र अरुण योगीराज यांच्या मूर्तीची केवळ निवड करण्यात आलेली आहे अशी माहिती त्यांनी समाज माध्यमांवर टाकलेली आहे। तर हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे रामायण। रामायण या महाकाव्यातून आपण प्रभू श्रीरामांच्या अनेक कथा ऐकत आलेलो आहोत, प्रभू श्रीरामांचं चरित्र समजत आलेलो आहे। रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेलं एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ हिंदू धर्मातला तो एक पवित्र ग्रंथ आहे। रामायणामध्ये 24,000 श्लोक असून 7 कांडांमध्ये ते विभागले गेलेले आहेत। बालकांडापासून याची सुरुवात होते आणि त्यानंतर उत्तरकांडापर्यंत असे 7 कांड रामायणात आहेत। रामायणाची मुख्य कथा ही अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचं रावणाकडून अपहरण आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे। दरम्यान वाल्मिकींचा राम कसा आहे सांगतायत अभ्यासक श्री नारायण तिवारी। पाहूयात। महर्षी वाल्मिकी त्यांनी रामायण लिहिलं, तो रामायण म्हणजे इतिहासच आहे। त्यांना हे माहिती होता ते हातावरती बदर बोर जसा असतो, आपण सगळे बोरच्या आजूबाजूला पाहू शकतो, आपल्याला माहिती पडतो बोर किती मोठा किती वाढ, तसंच त्यांच्या हातावरती बोर सारखा हा ब्रह्मांड होता। त्यांना सगळे माहिती होता विष्णू भगवान राम म्हणून जन्माला आले दशरथ गृही, तरी ते इतिहास लिहित होते। त्यांनी जे काय लिहिलं तो इतिहास आहे, त्यांच्या समोर घडलेला प्रकार आहे। त्यांनी काही काल्पनिक काही लिहिलं नाही, त्यांनी न कुठली मर्यादा बांधलं न कुठलाही अनुचित प्रकार केला। राम होते, राम हे दशरथचे चिरंजीव होते, राम हे राजा होते, राम अवतार घेतलेले आहे त्यांना माहिती आहे, तरी त्यांनी सगळं लिहिलं ते जे इतिहास घडलाय। जेव्हा सीताला लक्ष्मण त्यांच्याकडे सोडून जात होते तेव्हा महर्षी वाल्मीकी बाहेर आले। ते स्वतः म्हणाले जगदंबा आप आ गई, आणि जाताना लक्ष्मण बोलले होते सीता माताला, लक्ष्मणला हे तेव्हा पटत नव्हता की जगदंबाला जंगलात सोडून जायचं आहे, तरी आदेश होता राजाचा, आदेश होता मोठा भावाचा, ते जंगलात घेऊन गेले। महर्षी वाल्मिकींच्या आश्रम जवळ त्यांना सोडले। ही गोष्ट महर्षी वाल्मिकीला माहित होता। जे काय त्यांनी लिहिलं आहे ते इतिहास लिहिला आहे। तर जसा माणसाच्या मनात भाव असतो तसा राम त्यांना दिसतो। रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेलं रामायण आहे। रामचरितमानसमध्ये गोस्वामींनी श्री रामचंद्रांच्या शुद्ध आणि ज्वलंत चरित्राचं वर्णन केलेलं आहे। महर्षी वाल्मिकींनी रचलेलं संस्कृत रामायण हा रामचरितमानसचा आधार मानलं जातं। गोस्वामींनी रामचरितमानसची 7 कांडांमध्ये विभागणी केलेली आहे आणि श्लोकांच्या संख्येनुसार बालकांड ते किष्किंधा हे अनुक्रमे सर्वात मोठे आणि सर्वात लहान आहेत। यामध्ये त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम रामाचं वर्णन केलेलं आहे। तुलसीदासांच्या रामासंदर्भात सांगतायत अभ्यासक श्री नारायण तिवारी। पाहूयात।
तुलसीदास यांचे राम. तुलसीदासचे राम म्हणजे विष्णू भगवानचे अवतार राम. तुलसीदासचे राम म्हणजे भगवान श्रीराम ज्यांनी पृथ्वीवर चालला अत्याचार दूर करण्यासाठी अवतार घेतला. विष्णू भगवान राम म्हणून आले आणि ते मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांच्या कामात कुठेही कधीही असा काही दिसला नाही जिथे की अत्याचार होईल. तुलसीचे राम आई, त्यांच्या सौतेली आई, सावत्र आई, त्यांना वनवास दिला. त्यांचे वडील स्वतःच्या तोंडी काही बोलले नाही तरी त्यांनी आदर्श मर्यादा पाळून मर्यादा पुरुषोत्तम राम वनवास स्वीकार केला. हे तुलसीचे राम. तुलसीचे राम कधीही एकही काम गलत नियमाविरुद्ध केलेच नाही. त्यांनी रावणला कधीही रावणी सेनावर असा हल्ला केला नाही जो तेव्हाच्या नियमाच्या विपरीत असेल. रावणनी चूक केलं. रावण हा राक्षस होता. रावणनी त्यांची बायको माता सीताला अपहरण केला तरी राम कधीही नियमाविरुद्ध त्यांनी हे केलं नाही, त्याच्यावर हल्ला केला नाही. त्यांनी विधिवत लीगली सेना तयार करून आक्रमण केलं. घोषित युद्ध झाला, शंखध्वनी झाली, नंतर युद्ध सुरू झाला. असे तुलसीचे राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, जो कधीही जीवनात काहीही अनुचित केला नाही, असे होते तुलसीचे राम. तर असं हे रामायण फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही आदर्श मानलं गेलेलं आहे. दरम्यान कोणत्या कोणत्या देशांमध्ये रामायण आदर्श मानलं गेलेलं आहे पाहूयात. थायलंड, इंडोनेशिया, जावा, कंबोडिया, बर्मा, फिलिपाईन, नेपाळ, रशिया, इटली, मलेशिया. तर 22 जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्याची सुरुवात झाली होती 2020 मध्येच. राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या भूमिपूजनासाठी 100 पवित्र नद्यांचा जलाभिषेक करण्यात आला. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणाचा प्रभाव कशा पद्धतीने संपूर्ण जगावर आहे हे सांगितलं होतं. पाहूयात यावेळेस ते काय म्हणालेत. भारत की अनेकता में एक तरह के सूत्र है. साथियों, दुनिया में कितने ही देश राम के नाम का वंदन करते हैं. वहां के नागरिक खुद को श्री राम से जुड़ा हुआ मानते हैं. विश्व की सर्वाधिक मुस्लिम जनसंख्या जिस देश में है वो है इंडोनेशिया. वहां हमारे देश की तरह काकाविन रामायण, स्वर्णदीप रामायण, योगेश्वर रामायण जैसी कई अनूठी रामायण है. राम आज भी वहां पूजनीय है. कंबोडिया में रमकेर रामायण है. लाओ में फ्रालाब रामायण है. मलेशिया में हिकायत सेरी राम, तो थाईलैंड में रामाकेन है. आपको ईरान और चीन में भी राम के प्रसंग तथा राम कथाओं का विवरण मिलेगा. श्रीलंका में रामायण की कथा जानकी हरण के नाम सुनाई जाती है और नेपाल का तो राम से आत्मीय संबंध माता जानकी से जुड़ा है. ऐसे ही दुनिया के और न जाने कितने देश हैं, कितने छोर हैं जहां की आस्था में या अतीत में राम किसी न किसी रूप में रचे बसे हैं.
आज भी भारत के बाहर दर्जनों ऐसे देश हैं जहां वहां की भाषा में राम कथा आज भी प्रचलित है। तर सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश, इथले नागरिक सुद्धा रामाला त्यांचं पूर्वज मानतात, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली आहे। पाहूयात। इतने कलाकार थे सभी मुस्लिम थे, यानी जो राम का पात्र बना हुआ था, जो हनुमान बने हुए थे, जो सीता बनी हुई थी, सभी पात्र मुस्लिम थे। तो मैंने उन लोगों से कहा, मैंने कभी आप मुस्लिम होने के बावजूद भी आप हमला करते हैं, आप राम बने थे, आप सीता बने थी, या आप हनुमान बने थे? उन्होंने कहा हाँ बने थे, हमारे यहाँ राम को बड़ी श्रद्धा के साथ लोग सम्मान करते। मैंने कहा अगर भारत के अंदर कोई बंदा तो फतवा जारी हो गया, लेकिन आपने बहुत अच्छा काम किया, ये बताइए कि कैसे? उन्होंने कहा देखिए साहब, राम हमारे पूर्वज हैं, इस्लाम हमारा मजहब है, मजहब व्यक्ति देश काल और परिस्थिति के अनुसार बदलता है। तर इंडोनेशियातही रामाला त्यांचं पूर्वज मानलं जातं आणि तिथे आपल्या देशाप्रमाणेच काकविन रामायण, स्वर्णदीप रामायण, योगेश्वर रामायण असे अनेक रामायणाचे प्रकार आहेत। प्रत्येक देशात रामायणाला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं। पाहुयात नक्की कोणकोणत्या देशांमध्ये रामायणाला काय काय नावाने संबोधलं जातं। कंबोडियामध्ये रमकेर नावाने रामायणाची कथा सांगितली जाते। लाओ या देशामध्ये फ्रा लाख फ्रा लाम या नावाने रामाची कथा सांगितली जाते। मलेशियामध्ये हिकायत सेरी राम, थायलंडमध्ये रामाकेन, श्रीलंकेत जानकी हरण, फिलिपाईनमध्ये राजह मांगदिरी, नेपाळमध्ये सिद्धी रामायण, सुमात्रामध्ये स्वर्णदीप रामायण, तर जावा इथे काकविन रामायण, बाली इथं रामा कावेक, म्यानमारमध्ये यामायाना या नावाने रामायण ओळखलं जातं। व्हिएतनाममध्ये ट्रुएन दा थॉ वँग या नावाने रामायण ओळखलं जातं। तर इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून 960 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाली इथं इंडोनेशियातील 90% लोकसंख्या ही मुसलमान आहे। तरीही रामायणाचा त्यांच्या संस्कृतीवर फार मोठा प्रभाव आहे। भारतीय संस्कृतीची झलक संपूर्ण इंडोनेशियामध्ये बघायला मिळते आणि भारताचे सांस्कृतिक संबंध इंडोनेशियाशी 2500 वर्षांपूर्वीचे आहेत। इंडोनेशियातील लोकांच्या मनामध्ये भगवान रामाबद्दल विशेष स्थान आणि आदर आहे आणि मोठ्या प्रमाणात मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये भगवान राम यांना त्यांचं पूर्वज मानलं जातं आणि रामकथा म्हणजेच रामायण हा त्या देशातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे आणि इथले लोक रामाला त्यांच्या जीवनातील आदर्श मानतात। दरम्यान रामायणावर आधारित इंडोनेशियातील सर्वात जुनं पुस्तक आहे काकविन रामायण आणि रामायण काकविन कवी भाषेमध्ये रचलं गेलेलं आहे। तर भारतात लिहिलेल्या रामायणात सुद्धा इंडोनेशियातील जावा बेटाचा संस्कृतीमध्ये यवद्वीप असा उल्लेख आहे। रामायणात असा उल्लेख आहे की सुग्रीवाने आपली वानर सेना यवद्वीपावर म्हणजेच सध्याच्या जावा बेटावर पाठवली होती आणि यवद्वीपावर मौल्यवान रत्न, सोनं, चांदी सापडल्याचा उल्लेख आपल्या रामायणात करण्यात आलेला आहे। इंडोनेशियातील सध्याचा सुमात्रा बेटाचा उल्लेख अनेक भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये देखील आहे आणि ज्यांनी स्वर्णदीप असं लिहिलेलं आहे। इंडोनेशियातील रामायणामध्ये लक्ष्मणाला नौदलाचं प्रमुख म्हटलेलं आहे, तर माता सीतेला सिंता असं म्हटलंय, तर हनुमान हे तिथले सर्वात लोकप्रिय आहे। दरवर्षी मुसलमान देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 27 डिसेंबर रोजी राजधानी जकार्ता इथं अनेक तरुण हनुमानाचा वेश धारण करून सरकारी संचलनात सहभागी होतात आणि यावरूनच हनुमान इथं किती लोकप्रिय आहे हे लक्षात येईल आणि इंडोनेशियात हनुमानाला अनुमान असं म्हणतात।
यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.